तिकडे गुढीपाडव्यानिमित्त दादर फूल बाजारात खरेदीसाठी पहाटेपासूनच नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। मुंबईतल्या अनेक बाजारांमध्ये खरेदीसाठी लोकांची गर्दी दिसून येते। गुढीपाडव्याला सर्वाधिक मागणी असते ती फुलांची आणि खास करून गोंड्याची। सणासुदीच्या काळात फुलं चांगलीच महाग होताना पाहायला मिळतात। आज देखील केसरी गोंडा 100 ते 120 रुपये किलोने विकला जातोय, तर पिवळा गोंडा 80 ते 100 रुपये किलो या दराने उपलब्ध आहे। दादरच्या फूल मार्केटमधून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। उद्या संपूर्ण देशामध्ये जे आहे ते हिंदू नववर्षाचा मोठा प्रमाणात स्वागत जो आहे तो जल्लोषात होणार आहे। सध्या मी मुंबई येथील दादर फूल मार्केट या ठिकाणी उपस्थित आपण जर पाहिलं तर पहाटेपासूनच मुंबईकरांनी जे आहे ते दादर फूल मार्केट या ठिकाणी फूल खरेदी करण्यासाठी जे आहे ते गर्दी करताना आपल्याला दिसून येत आहे। आपण जर पाहिलं तर 19 मार्च रोजी जे आहे ते संपूर्ण देशामध्ये जे आहे ते हिंदू नववर्षाचा स्वागत जो आहे तो मुंबईकर असो किंवा महाराष्ट्रकर असो किंवा देशातले अनेक लोक जे आहे ते आपल्या घरामध्ये साजरा करतात आणि गुढी उभारून जे आहे ते हिंदू नववर्षाचा स्वागत देखील अनेक लोक करतात। सध्या दादर येथील फूल मार्केटमध्ये आपण जर पाहिलं तर आज देखील केसरी आणि गोंडा या फुलांमध्ये 100 ते 120 रुपयाने जे आहे ते विकला जात आहे। तर गोंडाचा जो फूल आहे तो 80 ते 100 रुपये किलो दराने या ठिकाणी विकला जातोय। त्यामुळे अनेक लोकांनी मुंबईकरांनी जे आहे ते दादर फूल मार्केट या ठिकाणी सकाळपासूनच जे आहे ते फूल खरेदी करताना देखील गर्दी करताना आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे कशा पद्धतीने उद्या जे आहे ते हिंदू नववर्षानिमित्त मुंबईकर असो किंवा महाराष्ट्रकर जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते हिंदू नववर्षाचं स्वागत जे आहे ते जल्लोषात करणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सावंत, रिजवान शेख, NDTV मराठी, मुंबई।